कथेचं नाव आहे झुमरू फुलपाखरू. एक मोठं जंगल होतं. या जंगलात भरपूर झाडं होती. छोटी झाडं, मोठी झाडं, झुडूप, गवत, प्राणी, पक्षी. खूप सुंदर होतं हे जंगल. या जंगलात एक झुमरू नावाचं फुलपाखरू राहत होतं. झुमरूची आई कधीच त्याला जंगलात एकट्याला सोडत नसे. एकदा झुमरूने ठरवलं की आईला पटवायचं. झुमरूला जंगलात फिरायला जायची परवानगी आईकडून मिळाली. झुमरू निघाला जंगलात फिरायला. वाटेत त्याला एक मधमाशी भेटली. तिने त्याला नाव विचारले. झुमरू म्हणाला, नाव माझं झुमरू, आई आणि बाबांचं लाडकं मी पिल्लू. झुमरूने मधमाशीला अच्छा म्हटलं आणि निघाला फिरायला. नदीपाशी पोचल्यावर त्याला रडण्याचा आवाज आला. तो पुढे जाऊन बघतो तर काय, तिकडे एक मुंगी आजी आणि मुंगी आजोबा वारुळाचा रस्ता चुकले म्हणून रडत असतात. झुमरू त्याला समजावतो आणि त्यांनी नाव विचारल्यावर सांगतो, नाव माझं झुमरू, आई आणि बाबांचं लाडकं मी पिल्लू. आजी आजोबांना गंमत वाटते. झुमरू त्यांना पाठीवर बसवतो आणि घरी आणतो. झुमरूच्या आईला सगळी गोष्ट कळते. मग ते पुन्हा झुमरूच्या पंखावर बसतात आणि झुमरूची आई मुंगी आजी आजोबांना वारुळापाशी नेऊन सोडते. मुंगी आजी आजोबांना झुमरूचं कौतुक वाटतं म्हणून ते एक घुंगरू देतात. झुमरू म्हणतो, नाव माझं झुमरू, गळ्यात माझं घुंगरू, आई बाबांचं लाडकं मी पिल्लू.